Hello student, in this video we will start question number 5, practice set 3.2 from mathematics part 2 chapter number 3 circle. Now let us start question 5. In figure, the circles with centers A and B touch each other at E. Line L is a common tangent which touches the circles at C and D respectively. Find the length of seg CD if the radii of the circles are 4 centimeter and 6 centimeter. Now this figure is given and या फिगर मध्ये पहा A आणि B हे सेंटर्स आहेत आणि ही L किंवा सेगमेंट ही लाईन CD जी आहे ती या दोन्ही सर्कलची कॉमन टँजंट. याच्यामध्ये आपल्याला ज्या रेडियस दिलेले आहेत ते 4 आणि 6 सेंटीमीटर दिलेले आहेत पहा आणि सेगमेंट CD ची लेंथ फाइंड करायची आहे. आता जे स्मॉल सर्कल आहे त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे पाही. या ठिकाणी AE आणि AC या दोन्हीही त्या सर्कलच्या रेडियस येतील आणि त्या दिलेल्या आहेत 4 सेंटीमीटर. रेडियाय ऑफ द सेम सर्कल आहे त्या दोन्ही. त्याचप्रमाणे सेकंड सर्कल जे आहे लार्जर सर्कल त्याची रेडियस जी दिलेली आहे ती आहे पहा 6 सेंटीमीटर म्हणजे BE ही सेकंडची रेडियस येईल. त्याचप्रमाणे BD ही सुद्धा त्या सर्कलची रेडियस होईल पहा. म्हणजे या रेडियस दिलेल्या आहेत सेकंड सर्कलच्या 6 सेंटीमीटर. BD ऑल्सो 6 सर्कल. ठिकाणी आपल्याला दोन्ही ज्या रेडियस दिलेल्या आहेत म्हणजे पहा A आणि AC या सेंटीमीटर आणि लार्जर सर्कल मध्ये पहा B is equal to BD या दोन्ही रेडियस 6 सेंटीमीटर. रिझन देता येईल आपल्याला रेडियाय ऑफ द सेम सर्कल्स. रेडियाय ऑफ सेम सर्कल. त्या ठिकाणी हे जे पॉइंट आहेत A, E, B हे कोलिनियर पॉइंट येतील पहा. म्हणजे A डॅश E डॅश B. रिझन काय तर थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल मध्ये सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे लिनियर असतात पहा. त्यामुळं इथे 3 पॉइंट येणार आहेत ते तीनही पॉइंट हे कोलिनियर येतील. आता याच्यामध्ये जो आपल्याला AB फाइंड करता येईल पहा. AB ची लेंथ जी येईल AEB कोलिनियर पॉइंट असल्यामुळे AB is equal to AE plus B because theorem of touching circles. Therefore AB is equal to AE 4 आहे पहा. Radius is given plus B radius of second circle
Therefore we get AB is equal to 10. ही AB ची व्हॅल्यू आपल्याला 10 सेंटीमीटर मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे ती लेंथ ऑफ CD. तर लेंथ ऑफ CD फाइंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करता येईल. पहा, हा A पॉइंट वरनं सेगमेंट BD वर जर आपण परपेंडिक्युलर काढला तर एक क्वाड्रिलॅटरल याच्यामध्ये तयार होईल आणि त्यामुळे आपल्याला CD ची लेंथ फाइंड करता येईल. हा परपेंडिक्युलर काढला. सपोज धिस पॉइंट इज पॉइंट P. म्हणजे आपण काय केले पहा, हा जो परपेंडिक्युलर काढलेला आहे, ड्रॉ सेगमेंट AP परपेंडिक्युलर टू आणि हे 3 पॉइंट कोलिनियर होतील B, P आणि D. कारण आपण BD वर हा AP हा सेगमेंट काढलेला आहे. आता त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा एक क्वाड्रिलॅटरल दिसतोय पहा, CAPD. या क्वाड्रिलॅटरल मध्ये कोणता क्वाड्रिलॅटरल आहे पाहतो, इन क्वाड्रिलॅटरल CAPD. त्याचे काही अँगल्स आपल्याला मिळतील. हा जो C जवळचा अँगल आहे तो 90 डिग्री येते, कारण CD टँजंट आहे आणि CA रेडियस आहे. टँजंट थेरमच्या साहाय्याने तो 90 डिग्री होईल. तसंच D 90 डिग्री बिकॉज CD टँजंट अँड DB रेडियस. आणि हा P जवळचा अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे. फक्त एकच अँगल त्याचा राहतो, त्याच्यामुळं तोही आपल्याला 90 डिग्री मिळेल. म्हणजे या ठिकाणी अँगल CAD हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. त्याचप्रमाणे अँगल CDB हा अँगल CDP हा सुद्धा 90 डिग्री. पहा, आपण फक्त क्वाड्रिलॅटरलचा जर विचार केला तर दोन्हीसाठी आपल्याला टँजंट थेरम असं रिझन देता येईल. पहा, टँजंट थेरम. त्याच्यानंतर हा P जवळचा अँगल म्हणजेच अँगल APD हा जो आहे तो अँगल APD येणार आहे 90 डिग्री, कारण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच्यामुळं तो देखील अँगल हा 90 डिग्रीचा आहे. आता क्वाड्रिलॅटरल मध्ये एकच अँगल CAP उरलेला आहे. हे 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री, म्हणजे रिमेनिंग जो फोर्थ अँगल येईल तो सुद्धा आपला येणार, तो 90 डिग्रीचा येणार आहे. पहा, देअरफॉर रिमेनिंग अँगल म्हणजे हा जो अँगल आहे फिगर मध्ये CAP, कारण C जवळ 90 डिग्री आहे, D जवळ 90 डिग्री आहे, P जवळ 90 डिग्री आहे. चारही अँगलची सम 360 डिग्री येणार आहे, देखील 90 डिग्री येणार आहे. देअरफॉर अँगल CAP इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन देता येईल तो रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. लॅटरल कोणता क्वाड्रिलॅटरल आहे तो पहा, ADC. याचा तो रिमेनिंग अँगल असल्यामुळे रिमेनिंग अँगल आहे, त्यामुळे तो 90 डिग्री आला. आता चारही अँगल 90 डिग्री असल्यामुळे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल होईल. देअरफॉर राईट quadrilateral APDC
is a rectangle. All angles are 90 degree, therefore quadrant PDC is a 90 degree. आता त्याच्या अपोजिट म्हणजेच आता या ठिकाणी ही जी डीपी साइड आहे ती एसी साइड एवढीच येणार आहे, ही साइड सुद्धा 4 येणार आहे पहा. देअरफोर ही जी डीपी आहे ती डीपी इज इक्वल टू एसी आणि इज इक्वल टू 4 सेंटीमीटर मिळेल. साइड ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल. आता या ठिकाणी आपल्याला हे बी डी कोलिनियर पॉइंट, रेडियस डीबी इज 6 आहे, त्यामुळे पी करता येतं, म्हणजे पीबी प्लस पीडी ऍड केली तर टोटल मिळेल बीडी, बिकॉज बी डॅश पी डॅश आणि डी कोलिनियर पॉइंट आहे, त्यामुळे बीपी प्लस पीडी म्हणजे बीडी मिळेल. आता व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर पीबी फाइंड करायचे पहा. पीडी 4 आहेत, या ठिकाणी आपण ते फाइंड केलेले आहेत डीपी किंवा पीडी, आणि बीडी ची व्हॅल्यू 6 म्हणजे रेडियस आहे लार्जर सर्कलची, देअरफॉर आला की मायनस होईल. देन वी गेट पीबी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आता पीबी ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर मिळाली. मग आपल्याला हा ट्रायंगल जर केला तर पहा, ट्रायंगल ए पी डी, पी 90 डिग्री आहे, कन्स्ट्रक्शनच आहे, पी जवळ आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणून आपल्याला तो ट्रायंगल कन्सिडर करता येईल पहा. इन ए पी बी हा ट्रायंगल घेतलाय पहा, ए पी बी, याच्यामध्ये अँगल ए पी बी हा 90 डिग्री आहे, तशी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे पहा, त्याच्यामुळे तो 90 डिग्री येतो. राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम जर यूज केला तर हायपोटेनियस कोणता येणार आहे पहा. याच्यामध्ये हायपोटेनियस जो येणार आहे तो ए बी येणार आहे, 90 ची अपोजिट साइड. देअरफॉर hypotenuse square means AB square and remaining two sides are AP squares plus PB square. हा पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करता येईल पहा, पायथागोरस थेरम. तर व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर या ठिकाणी AB स्क्वेअर, तर AB स्क्वेअर आपण ऍक्च्युली फाइंड केलेली आहे पहा सुरुवातीलाच, ती AB आलेली 10 म्हणजे ए प्लस बी, म्हणून ए बी ही 10 सेंटीमीटर आपल्याला स्टार्टिंगला मिळालेली आहे. सो पुट ए बी इज इक्वल टू 10 स्क्वेअर, ए पी 2 आलेली आहे 2 स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर फाइंड करावी लागतील, ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पी बी ची पी बी 2 स्क्वेअर आहे, सॉरी पहा पी बी आहे 2 स्क्वेअर, आणि आपल्याला एपी स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल पहा. ही स्टेप परत लिहितो मी या ठिकाणी. ए बी ची व्हॅल्यू आहे 10, एपी ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायची आहे, आणि पीबी फाइंड झालेली आहे 2 स्क्वेअर. देअरफॉर वी गेट 10 स्क्वेअर इज 100, AP square write as it is, and 2 square 4. Take 4 on left side, then we get 100 minus 4 is equal to AP square. The 100 minus 4 म्हणजे 96 राहतील, therefore we get AP square is equal to 96. The 96 is not a perfect square, therefore AP is equal to स्क्वेअर रूट जर घेतलं तर तो परफेक्ट स्क्वेअर नसल्यामुळे स्क्वेअर रूट मध्ये 96. फाइंड आउट द, टेक द फॅक्टर ऑफ 96. 96 चे फॅक्टर्स जर घेतले तर ते 16
इंटू 6 अशी येतील पहा. 16चा आपल्याला स्क्वेअर रूट मिळेल. p इज इक्वल टू 4 रूट 6. 16चा स्क्वेअर रूट 4 येईल आणि 6 स्क्वेअर रूट मध्ये तसेच राहतील. आता ही AP ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची ती कोणती पहा. क्वेश्चन जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची होती सेगमेंट CD. आता इथं फिगर मध्ये हा AP आहे आणि ती CD आणि AP या रेक्टँगलच्या अपोजिट साइड आहे, त्यामुळे ते सेम येणार आहे. देअरफॉर CD इज इक्वल टू AP. CD इज इक्वल टू AP म्हणजेच AP ची लेंथ आहे 4 रूट 6 बिकॉज opposite sides of a rectangle. कोणता रेक्टँगल होता तो? रेक्टँगल CABD. CAPD. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ CD ही 4 रूट 6 मिळते. लेंथ of CD is equal to 4 root 6 centimeter.